नाही त्या दिवशी व्हायरल तर सध्या सरकारमध्ये काय झालं असं प्रश्न निर्माण झालेला आहे. दोन मुद्दे समोर येत आहेत. एक तर अमित शहा मुंबईला आले होते, दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलले होते, पण सुनेत्रा पवारांना त्यांनी भेट दिली नाही असं एक चर्चा सुरू आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार पुण्यामध्ये त्यांना भेटले नाहीत. नाही, मला वाटतं ही चर्चा सगळी एका बाजूला, पण दुसऱ्या बाजूला आता संसदेचं सत्र चालू आहे आणि मला वाटतं 2 आठवडे आता पूर्ण झाले असतील, पण अजूनही प्रधानमंत्री आणि गृहमंत्री दोघेही हाऊसमध्ये गेले नाही आहेत. देशभरात फिरायला वेळ आहे, गद्दारांना भेटायला वेळ आहे, जे इतर पक्षांचे फुटीर खासदार आहेत त्यांना भेटायला वेळ आहे, सगळं घाणेरडं राजकारणासाठी वेळ आहे. पण देशासाठी आणि मला वाटतं वंदे मातरमचं पण बिल जेव्हा आलं तेव्हा गृहमंत्री आणि प्रधानमंत्री तिथे नव्हते. हा देशाचा अपमान आहे, हा वंदे मातरमचा अपमान आहे आणि संसद भवनाचा अपमान आहे. सर, सोमवारी किंवा मंगळवारी ते FCR एक नवीन बिल येणार आहे. या बिलाला तुमच्या पक्षाचा पाठिंबा आहे का किंवा भाजपाकडनं तुमच्या पक्षातील नेत्यांना काही विचारणा करण्यात आली आहे की तुम्ही पाठिंबा द्या? सोमवारसाठी थांबा. सर, नाशिकमध्ये काल संत महंतांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, पत्रकार परिषद. त्यांनी कुंभमेळ्याच्या कामाबद्दल नाराजगी केली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यात हस्तक्षेप करावा असं म्हटलंय. आता आपण पाहिलं असेल गेले 2-3 आठवडे खरं तर आमचे सगळे नाशिकचे जे नगरसेवक आहेत आणि सगळे स्थानिक पदाधिकारी आहेत, हे सगळेच तिथे आंदोलन करतात, वेगळ्या वेगळ्या वॉर्ड्समध्ये करतात. गोदा नदीसाठी देखील आमच्या काही नगरसेवकांनी नदीत जाऊन बसून ते पाण्याची स्वच्छता कशी असायला पाहिजे आणि नेमकं काय प्रकार आहे तिथं चालू हे दाखवलं. आपल्याच माध्यमातून ते जगासमोर आलं. मग नंतर खड्डे असतील, बाकीचे जे सगळे खोदकामं करून ठेवलेले आहेत. पावसाळ्यात खोदून कोण ठेवतं कुठच्या शहराला? आत्तापर्यंत मी पाहिलं आहे, म्हणजे जे काही मुंबई महानगरपालिका जवळून पाहिली, इतर महानगरपालिका जवळून पाहिलं, पावसाच्या आधी म्हणजे 31 मेपर्यंत सगळी कामं आपण सेफ स्टेजपर्यंत आणून ठेवतो. आणि काल की आज जे मुख्यमंत्र्यांनी कारण दिलं की गॅसवाल्यांना आम्ही परवानगी दिली होती वगैरे, म्हणजे गॅस जे टाकायची लाईन आहे अख्खा रस्ता खोदून ठेवायला लागतो. गॅस मुंबईत पण आहे, पाईप गॅस मुंबईत पण आहे, पण कुठे अख्खा रस्ता खोदून ठेवलेला एवढ्या वर्षात तो कधी? आणि ते भर पावसाळ्यात. आणि मग तुमच्या महानगरपालिकेच्या आयुक्त आणि महापौरांपेक्षा किंवा मुख्यमंत्र्यांपेक्षा गॅसवाल्यांमध्ये जास्ती गॅस आहे का? तर मला वाटतं हे उत्तर मुख्यमंत्र्यांकडे अपेक्षित आहे. दुसरं म्हणजे आम्ही जाब विचारत राहणार, आम्ही आंदोलन करत राहणार, कारण लोकांना जो त्रास होतोय ते एक गोष्ट आहेच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आम्ही सातत्याने बोलतोय, एकतर कुंभमेळ्यासाठी वेगळं त्यांनी एक ती काय बॉडी केलेली आहे. जसं अयोध्येमध्ये घोटाळा झाला, अयोध्येमध्ये चंदा चोरी झाली, तसं कुंभमेळ्यात तर होणार नाही ना. कारण आता जे काही राजकीय लोक तिथे आहेत सगळ्यांचा संशय हाच आहे की भाजप जिथे जिथे मंदिर दिसतं तिथे तिथे लूट सुरू करतं. तर मग कुंभमेळ्याचा काय, हा देखील प्रश्न आहे. आणि त्याच्यावर पण एक थर्ड पार्टी ऑडिट किंवा आत्तापासूनच सुप्रीम कोर्टाचं एक ऑडिट बसवलं पाहिजे, जेणेकरून कुंभमेळ्याचे जे नाशिकमध्ये येणारे पैसे असतील किंवा लोकांचे जे हे पैसे आहेत ते कुठे चोरीला जाणार नाहीत. बेस्ट ही मुंबईची दुसरी लाईफलाईन आहे, मात्र बेस्टची हालत सध्या फार वाईट आहे, कारण का प्रवासी संख्या कमी झालेत आणि बेस्टचे मालकीचे जे बसेस आहेत ते देखील फार कमी उरले. BST आता लाईफलाईन खरं तर राहिली का, हा एक प्रश्न दुर्दैवाने आपल्याला विचारायला लागतोय. मी हा आत्तापर्यंत नेहमी दावा करायचो की जसं रेल्वेमधून लोकलमधून आपले जवळपास 60 ते 65 लाख लोक प्रतिदिन जात असतात, तसंच BSTमध्ये जेव्हा आमचं सरकार होतं मुंबई महानगरपालिकेत तेव्हा 5, 10, 15 रुपये आणि 20 रुपयाचं तिकीट होतं. 10,000पर्यंत आम्ही बसेस नेत होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतिदिन 32 लाख कधी कधी 35 लाखापर्यंत लोक त्या BSTमधून प्रवास करायची. ॲक्सिडेंट्स खूप कमी होते. आत्ता बसेस दिसत नाहीत आपल्याला, रूट बंद केलेले आहेत, भाडेवाढ केलेली आहे, डेपो अदानीच्या घशात टाकत आहेत. आणि हे सगळं होत असताना आपण पाहतोय ॲक्सिडेंटवर ॲक्सिडेंट वाढत चाललेले आहेत. सर, बांद्रामधील मुंबई गोवा महामार्ग राज ठाकरेंचा दौरा काढला होता, त्याने सरकारवर टीका केलेली आहे का राजकीय हस्तक्षेपामुळे हा महामार्ग. नक्कीच आम्ही पण आता पुढच्या आठवड्यात वगैरे तिथे जाण्याचं आता एक हे करतोय जिथे जिथे खड्डे आहेत. कारण काय होतं, प्रत्येक वर्षी आमची आंदोलनं होतात, प्रत्येक वर्षी सगळ्या पक्षातले वेगवेगळे लोक आंदोलनं करतात आणि प्रत्येक वर्षी आम्हाला सांगितलं जातं की आता गणपतीच्या आधी डागडुजी होईल आणि डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. मी एवढंच सांगेन केंद्र सरकारला, त्या खड्ड्यांमध्ये थोडंसं इथेनॉल टाका, खड्डे लगेच नाहीसे होते. नाही, खरंच आहे, हसताय काय? तिसऱ्या मुंबईचा फायदा नक्की कोणाला, असा सवाल राज ठाकरे उपस्थित केलेला आहे. स्थानिक जी तिसरी मुंबई होती तिथे स्थानिक लोकांना कामं मिळतील का, उद्योगधंदे मिळतील का? मला वाटतं तिसरी जी मुंबई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं डाव आहे, चांगल्या हेतूने होत असता तर नक्कीच सगळ्यांनी स्वागत केलं असतं. पण स्ट्रेट आता ती बुलेट ट्रेन BKCमधून म्हणजे अहमदाबादमधून तिसऱ्या मुंबईपर्यंत जाणार आणि ती जमीन तिथून तिथे जाणार आहे, ते तुम्ही लवकरच पाहाल. कारण तसंही आपण पाहायला गेलं तर मुंबईतले सगळे जे ओपन स्पेसेस आहेत, 16 एकर ओपन स्पेसेस हे एका ट्रस्टच्या घशात टाकलेले आहेत. ती जी जागा आहे, जे संकुल आहे, क्रीडा संकुल आहे, खरं तर 300 ते 400 कोटी कमीत कमी
मुंबई महानगरपालिकेला जर ते कोणी विकत घेतलं तर तेवढा रेव्हेन्यू आला पाहिजे. पण 21 लाख पर इयर, 21 लाख, आणि दुसरे जे प्लॉट आहेत ते फुकटात. आम्ही एक मोठं आंदोलन त्याच्यावर उभारत आहोत, मोठा मोर्चा होत आहे. मला अनेक मुंबईकरांनी, तमाम मुंबईकरांनी, मग ते कुठच्याही पक्षाचे असो, काही काही भाजपवाले पण आहेत, त्यांनी पण मला मेसेज केले की हे आम्हाला पटलं नाही आहे, आम्ही ह्या मोर्चात येऊ, सामील होऊ, असं मला मेसेजेस सुरू झालेत. आम्ही त्या मोर्चाचं आता जे काही रूप द्यायचं त्याच्यावर तयारी चालू आहे. महापालिकेचं जे काम आहे ते आता पेपरलेस करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत आणि नगरसेवकांना हायफाय टॅब वाटप देखील केले जाणार आहेत त्याची माहिती आहे. येत्या महिन्याभरामध्ये हे जे वाटप आहे ते पूर्ण केले जाईल. करप्शनलेस कधी होणार ह्याची आम्हाला आतुरतेने आम्ही वाट पाहतो. एक जवळचा प्रश्न तुमचा आहे, फुटबॉल ग्राउंड हा, आहे. मगासपासून प्रयत्न. हा, बांद्रामधले जे फुटबॉल ग्राउंड आहे त्या संदर्भात तुम्ही देखील अनेकदा बोलला होता. आज अनेक जे मुंबईतील फुटबॉलपटू असतील, कोचेस असतील, क्लब मेंबर्स असतील, त्या फुटबॉल ग्राउंडच्या इथे येणार आहेत आणि एक निषेध म्हणून प्रोटेस्ट करणार आहे. कसं पाहता याकडे? कारण अनेक महिन्यापासून तुम्ही देखील या संदर्भात मीच बोलत होता. सांगितलं त्यांना. महत्त्वाची गोष्ट ही आहे, त्या फुटबॉलच्या असोसिएशनचे अध्यक्ष मी आहे. अनेक देशातल्या खेळाडूंनी आणि मुंबईत राहणाऱ्या आणि त्या ग्राउंडवर खेळणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळपटूंनी, म्हणजे फुटबॉलर्स असतील, मग राष्ट्रीय फुटबॉलर्स असतील, काही स्टेट लेवलला फुटबॉल असतील, महिला पुरुष दोन्ही, यांनी पंतप्रधानांना देखील पत्र लिहिलेलं आहे की हे ग्राउंड तुम्ही पुन्हा एकदा भाजपच्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात टाकू नका. आमचं आंदोलन देखील तिथे सुरू आहे. कोर्टात आम्ही धाव घेतलेली आहे आणि उद्या मुंबई महानगरपालिकेत देखील आमचे सगळे नगरसेवक आणि अनेक पक्षातले नगरसेवक ह्याचा कडाडून विरोध करतील. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, आपल्याला आठवत असेल मेसी बरोबर सेल्फी घ्यायला फडणवीस साहेबांनी काय ते महादेवा सुरू केलेलं फुटबॉलसाठी, तो प्रोजेक्ट बंद झालेला आहे. ह्या वर्षी आपण जे प्रोजेक्ट ते करत होतो, म्हणजे त्यांनी जे सांगितलं होतं की आम्ही फुटबॉलर्सना वगैरे घेऊ, ते फुटबॉलर्स सिलेक्ट झाले होते, ते बिचारे आता परत डिसिलेक्ट होऊन त्यांच्या शाळेत गेलेले आहेत आणि हा प्रोजेक्ट बंद पडलेला आहे. तर फडणवीस साहेबांनी मेसी यांना फसवलेलं आहे हे दिसायला लागलं. उद्या शरद पवार गट म्हणजे मोठे मोठे प्लेयर्स मेसीला फसवू नाही शकत, पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी फसवलं. शरद पवार गटाचे खासदार उद्या प्रधानमंत्र्यांना दिवसा ढवळे भेटणार असं सुप्रियाताई. दिवसा ढवळे म्हणजे अजून कसं? सुप्रियाताई असं म्हटलं. अरे पण तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे आणि आम्ही मांडत जाऊ. सर, नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मूळ मार्ग पूर्ववत करण्यासाठी आंदोलन चालू आहेत मोठी. मला वाटतं तो थोडा एक महत्त्वाचा विषय आहे, पण तो आत्ता धावता नाही, हायस्पीड ट्रेनसारखा नाही, तर नीट डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करून त्याच्यावर आपण नीट बोलूया. 10 वर्ष महाराष्ट्र मागे गेला असं गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेवरती टीका केली. त्यांच्या सरकारमध्ये असलेली मंत्र्यांनी टीका केली. आता काय, मंत्र्यांकडे डेटा खूप येत असतो, तर कदाचित खरंही असू शकतं, तर त्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि एकनाथ शिंदेनी 10 वर्ष काय, कितीतरी शेकडो वर्ष माणुसकीला मागे नेलेलं आहे. केस लागली की दरेगावला का पलटात, हा आपण विचार करावा. सर, जिस तरीके से सुप्रिया सुले आप सांसदों के साथ प्रधानमंत्री से मुलाकात की तस्वीरें आ रही हैं, इसके पहले और भी सांसद हैं, उनके साथ प्रधानमंत्री के साथ तस्वीरें खिंचाए हैं, किस तरीके से देखते हैं तस्वीरों प्रधानमंत्री? नहीं, ये तस्वीरें तो ठीक है. एक ही बात है, अगर प्रधानमंत्री संसद भवन में आके लोकसभा में आए, राज्यसभा, और भी अच्छा होगा, क्योंकि अभी लगभग 1-1.5 हफ्ता हुआ है, ना HM दिखे ना PM दिखे. लेकिन जिस तरीके से ऑपरेशन टाइगर से इसे जोड़कर देखा जा रहा है, कहा जा रहा है एनडीए की ताकत और बढ़ने की वही है ना, बात कल की बात जो उद्धव साहब ने भी की कि अगर हमारी केस चालू है और ऑपरेशन टाइगर के लिए प्रधानमंत्री स्वयं ये जो गद्दार है उनसे मिलते हैं और कहते हैं कि मैं आपके साथ हूँ, क्या वो जुडिशरी पे प्रेशर लाना चाहते हैं? क्या वो जजेस पे प्रेशर लाना चाहते हैं? क्या दिखाना चाहते हैं देश को? और क्या जो ऐसी राजनीति, पहले इस राजनीति को एक अलग नज़रिए से देखा जाता था, जो भी पार्टी से टूटता था या पार्टी में ऐसे कोई बातें करता था, तो प्रधानमंत्री छोड़े कोई राजनीतिक व्यक्ति, जो आम व्यक्ति हो, वो भी नहीं मिलता था कि ये गंदी हरकत है. इसको नॉर्मलाइज कब करने लगे आप? झारखंड में जिस तरीके से प्रदर्शन हो रहे हैं लगातार पेपर लीक के मामले को जैसे जंतर मंतर पे प्रधानमंत्री में नहीं गए, वैसे यहाँ भी तो नहीं गए. झारखंड हो, केरला हो, महाराष्ट्र में TET का स्कैम हुआ है, MPSC का तो चलते ही रहता है घोटाला, आप देखते हो. तो सरकार, केंद्र सरकार है कहाँ? धर्मेंद्र प्रधान कहते हैं कि जो अफवाहें उड़ रही है उसकी वजह से मुझे इस्तीफा देना पड़ा, जेएनजी को लेकर तो क्या उनका ये कहना है कि प्रधानमंत्री महोदय ने गलत इस पे उनका इस्तीफा लिया, क्या वो उनको ब्लेम कर रहे हैं, PM साहब को ब्लेम कर रहे हैं? लेकिन आरएसएस और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जिस तरीके से स्टूडेंट को जोड़ने के लिए नहीं, मुझे सोशल लगता है मीडिया कोई ये ज़्यादा भाव देने की ज़रूरत नहीं है. सोशल मीडिया से दिल नहीं जुड़ते. काम करो, लोग साथ में आते हैं. और आपने देखा होगा कि जो जंतर मंतर पे भीड़ थी, जो जंतर मंतर पे लोग थे, लाठी खाटी खाने के बाद भी वहाँ जमे रहे, वहाँ डटे रहे,
उसे ताकत कहते हैं। डिलिमिटेशन को लेकर सर क्या कहना चाहते हैं? जिस तरीके से बात हो रही है कि डिलिमिटेशन से महिलाओं को लेकर जिसका महिलाओं का बिल तो पहले ही पास हुआ है, उसे इम्प्लीमेंट कीजिए। और दूसरी बात ये है, साफ है कि डिलिमिटेशन करते, अगर आप डिलिमिटेशन करके 850 MPs लाए, उनका जो MP लैड फंड है वो अभी जो है उनका बढ़ा दो, लेकिन जो MPs को तनख्वाह मिलती है, डेली अलाउंस मिलता है, उन पे जो खर्चा होता है उसका क्या, वो तो अपने ही पॉकेट से जाने वाला है, लोगों के पॉकेट से जाने वाला है। अगर आपको ज़्यादा फीडबैक मैकेनिज्म चाहिए तो डेवोल्यूशन ऑफ पावर, फेडरलिज्म को ताकत दीजिए, जो लोकल सेल्फ गवर्नमेंट है उनको ताकत दीजिए, विधायकों को ताकत दीजिए, लोकल सेल्फ गवर्नमेंट के जो नगर निगम के लोग होते हैं उनको ताकत दीजिए। लेकिन एक तरफ आप देख रहे हो MPs बढ़ाने की बात चल रही है, लेकिन जो बेरोजगार युवा है उसको कौन जॉब्स देगा? तो जो सारा पैसा आप उसमें लगाने वाले हो, जॉब क्रिएशन में लगाओ। चंदा चोरी का जो आरोप है, सिद्धि विनायक मंदिर में चंदा चोरी के आरोप लगाए जा रहे हैं, उसे लेकर क्या? हम तो यही कह रहे हैं कि अभी जहाँ जहाँ ये चंदा चोरी के आरोप हो रहे हैं वहाँ वहाँ भाजपा की सरकार है, तो सुप्रीम कोर्ट मॉनिटर ही ये प्रोब होना चाहिए। FCRO को लेकर सर क्या कहना चाहते हैं? कल बिल तो टेबल होने दीजिए। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।